इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। सगळ्या दोषाचं प्रायश्चित्त, जे काही शारीरिक मानसिक त्रास होतो त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी हे स्वाध्याय करतो। काय पुढे जे उदय येणार असतील, काय ज्ञानावर अंतराय कर्म बांधलं असेल, कोणाला काय आपण अडथळा केला असेल, ते सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी हे स्वाध्याय करतो। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 89 काय चाललं होतं प्रकरण? धर्म अधर्म द्रव्य हे जीव पुद्गलाच्या गती आणि स्थितीमध्ये उदासीन कारण का आहेत ह्याच्यासाठी हेतू देत होते। काय सांगितलं होतं हेतू? कारण त्यांच्यामध्ये स्थिती आणि गती शक्तीच्या कारणाला स्थिती आणि गतीचे होते त्यालाच फक्त करतात, बाकीच्या चार जणांना करत नाही असं नाही सांगितलं। काय सांगितलं? कारण ते उदासीन गतीपूर्वक स्थिर म्हणजे जे राहतात, जे स्थितीपूर्वक गती करतात त्यांनाच म्हणजे म्हणून मग ते असू दे की, पण का उदासीन का म्हणलं ह्याचा हेतू पाहिजे मला। का म्हणलं? जीव आणि पुद्गल स्वतःच्या परिणामानेच नाही, एकच वाक्य त्यांनी घेतलं होतं हेतू रूपाने। काय घेतलं होतं? का त्यांना उदासीन का म्हणायचं ह्याच्यासाठी काय घेतलं होतं? त्यांनी सांगितलं एकच द्रव्य गती पण करतंय आणि स्थिती पण करतंय म्हणून ते उदासीन आहेत। जर हे मुख्य हेतू असते तर त्या एकाला गती करवत राहिले असते। पण उदासीन का म्हणायचं ह्याच्यासाठी सांगितलं। जो स्वतः गमन करतो तोच एकाच द्रव्यामध्ये गती आणि स्थिती आणि गती दिसून येते, म्हणून तिथं धर्मद्रव्य काहीही करत नाही हे सांगायचं तिथं। म्हणून उदासीन कारण का आहे ह्याच्यासाठी हेतू दिला होता। त्यांचं वाक्य वाचून दाखवू काय सांगितलं होतं? पहिला गाथा म्हण। विज्जदिजे सिंगमणं ठाणं पुणते सीमेव संभवदी ते सग परिणामे हिंदू गमनं ठाणं चकुवंती। ज्यांचं गमन आणि स्थिती होते पुन्हा त्यांचंच गमन आणि स्थिती संभवते, ते गमन आणि स्थिती स्वपरिणामांच्या द्वारे करतात। गमन करतात आणि स्थिती करतात, त्याच्यामध्ये बहिरंगामध्ये जे पण असेल ते निमित्त असतं। म्हणून हे एक वाक्य सांगितलं होतं की प्रत्येक द्रव्य अन्य द्रव्यासाठी निमित्त आहे। सगळ्या द्रव्यांचं, म्हणून तर आपण ते लावतो काय? परस्परोपग्रहो जीवाना, म्हणजे काय? जीवाचं प्रत्येक द्रव्य उपकार करतं म्हणजे निमित्त रूप आहे एवढं सांगायचं। म्हणजे आता जीव आणि पुद्गल दोघांचं घ्या। जीव आणि पुद्गलाच्या परिणामामध्ये धर्म आणि अधर्म द्रव्य हे निमित्त आहेत, उपकार करतात म्हणा, किंवा सगळेच द्रव्य परस्परासाठी निमित्त रूप आहेत। तर इथं त्यांनी विचारलं होतं प्रश्न की गती स्थितीमध्ये यांना मुख्य हेतू म्हणलं जाणार नाही। जर म्हणलं तर ज्यांची गती होते त्यांची गतीच होईल, ज्यांची स्थिती होते त्यांची स्थितीच होईल, असं तर नाही आहे। जे गती करतात तेच पुन्हा स्थिती करतात, जे स्थिती करतात तेच पुन्हा गती करतात, म्हणून हे मुख्य हेतू नाहीत। म्हणून त्यांना सांगितलं काय? उदासीन म्हणलं। त्या उदासीनतेमध्ये कारण सांगितलं की जे स्वतः गती आणि स्थिती करतात ते त्यांचं कारण स्वतः आहेत, बहिरंगामध्ये बाहेर कोणी त्यांना गमन आणि स्थिती करवणारं नाही। तरी सुद्धा सांगितलं पुढं की जर ते मुख्य हेतू नाहीत तर जीव आणि पुद्गलांचं गमन आणि स्थिती कशा प्रकारे होतं?
मग निश्चयाने सांगितलं स्वकीय परिणामाच्या द्वारेच गती आणि स्थिती करतात ते. काय म्हणले ताई? स्वतःच्या परिणामाच्या द्वारेच गती आणि स्थिती करतात. बहिरंगामध्ये त्यांना कोणी गती गमन आणि स्थिती करवणारं नाही. मग शेवटचं वाक्य अत्र सूत्रे, शेवटचं वाक्य आहे जयसेनाचार्यजींचं. अत्र सूत्रे निर्विकार चिदानंदैक चिदानंद एक स्वभावात उपादेय भूतात शुद्धात्म तत्वात भिन्नत्वात हेय तत्वम इति अभिप्राय. काय सांगितलं अर्थ की या सूत्रामध्ये हे समजून काय फायदा हे सांगतात ना जयसेनाचार्यजी शेवटी अध्यात्म, की गती आणि स्थितीमध्ये धर्म आणि अधर्मद्रव्य हे उदासीन रूपाने कारण आहेत असं सांगितल्यावर मला माझ्या आत्मस्वभावासाठी काय फायदा या गाथेचा? चिंतनासाठी, अनुभूतीसाठी, मोक्षमार्गासाठी. निर्विकार चिदानंद एक स्वभाव जो उपादेयभूत आहे अशा शुद्धात्म तत्वाहून हे सर्व द्रव्य भिन्न असल्यामुळे हेय तत्व आहेत. संपलं. आता कशाला शिकायचं मग? म्हणजे सगळं सांगून एवढं मोठं त्रास करून दिलं डोक्याला आणि मग नंतर सांगतात हे आहे सोडा. नाही पण काय सोडायचं हे तर कुठं माहिती असतंय ना. म्हणून आता हे सगळं सांगितलं वर्णन, ह्याच्यामध्ये हे आहे तर हे बाजूला काढा. जसं निवडतोय भाजी, त्याच्यामध्ये कुठली भाजी घ्यायची आणि कुठली सोडायची हे माहीत नसेल तर त्यामुळं हे काय हे पण सांगणार. नाहीतर तांदूळ निवडायला बसलो आणि तर याच्यात काय सांगितलं थोडंसं वर्णिजींनी अजून अध्यात्म खोललंय ते त्याच वाक्यावर. काय सांगितलं होतं की जे आपल्याला ग्राह्य आहे ते ग्रहण करण्यायोग्य आहे, जे अग्राह्य आहे ते काय सोडण्यायोग्य आहे हे समजण्यासाठी सुद्धा 6 द्रव्यांचं स्वरूप आपल्याला ज्ञात असणं आवश्यक आहे. म्हणून सांगितलं ना काय म्हणूनच ज्ञात नाहीये म्हणलं. मग ज्ञान करून घ्या तर समजणार की हे कार्य मी करतोय, हे करत नाहीये, जाणतोय. मग त्यासाठी याच्यामध्ये पण घेतलं ना समाधी शतकमध्ये एक श्लोक घेतला असा की यदग्राह्यम न गृह्णाती, तुझं स्वरूप कसं आहे जीवा, यदग्राह्यम न गृह्णाती गृहीतम नापि मुंचती. जे अग्राह्य आहे त्याला तू ग्रहण करू शकत नाही आणि ज्याला ग्रहण केलंय त्याला सोडू शकत नाही. यदग्राह्यम न गृह्णाती गृहीतम नापि मुंचती जानाति सर्वथा सर्वम तत्स्वसंवेद्यमस्म्यहम. म्हणून कसा आहे मी सर्वथा सर्वदा सर्वांना जाणणारा मात्र आहे. जानाति सर्वथा सर्वम तत्स्वसंवेद्यमस्म्यहम, असा तो स्वसंवेदनगम्य मी आहे. मग कोणाला ग्रहण केलं आणि कोण ग्राह्य आणि कोण अग्राह्य आहे? माझे अनंत गुण, माझं वैभव, जे काय माझ्याशी अभिन्न आहे, जे त्रिकाली माझ्या रूप आहेत ते सगळं मला ग्राह्य आहे. ॲक्च्युली ग्रहण आहेच त्याचं. ग्राह्य म्हणजे बहिरंगातून ग्रहण करायचं असं नाही आहे, मला त्याला विषय करून जाणायचं याच्यासाठी ग्राह्य. आणि अग्राह्य म्हणजे काय? जे कोणी सगळं पर आहे ते सगळं अग्राह्य आहे. जे माझ्या स्वभावात नाही, जे पर्याय सुद्धा सांगितलं अग्राह्य आहे, ती सुद्धा माझं स्वरूप नाही. म्हणजे ती पण नष्ट होणारी आहे तर माझ्या रूप राहणार नाही. म्हणून सगळे विभाव, भाव, मोह आदी परिणाम आणि मग बहिरंगात सगळा संयोग जे काय आहे ते सगळ्या पर्यायाला बरोबर शुद्ध पर्याय असू दे ती सुद्धा माझ्यासाठी अग्राह्य आहे का? कारण ती पण क्षणिक आहे. ती पर्याय मला किती सुख देणार. म्हणून कधी ध्यान करताना ध्यानाच्या पर्यायाकडे नाही बघायचं आहे. कुठं बघायचं? जो विषय मिळाला होता ना, ज्याच्यातून आपल्याला आनंद आला तो विषय धरा. तर तिथं तसाच विषय आपल्याला पुन्हा प्रत्येक पर्यायामध्ये मिळाला तर तसाच आनंद प्राप्त होईल. म्हणजे मला असा आनंद आला तसाच आनंद परत यावा. म्हणजे काय केलं? पर्यायाकडे बघितलं. मला त्या दिवशी खूप सुख झालं, खूप दुःख झालं, पर्यायाकडची तर पण बघणार तिथं आकुलता आहे.
मग ती शुद्ध पर्याय का असे ना, मला त्या भगवंतांसारखी पर्याय प्रगट करायची आहे. पर्याय बघून कशी होणार आहे? ठीक आहे, आदर्श म्हणून व्यवहारामध्ये त्यांचं अवलंबन घेणार की आपण. काय सांगितलं? नमो अरिहंताणम. कसे अरिहंत? त्यांना जोपर्यंत विषय करणार नाही तोपर्यंत अरिहंत स्वभाव समजणार नाही आहे, पण धरून बसला तरी समजणार नाही आहे. म्हणून पर्यायाकडे लक्ष देऊ नका. तर त्यांनी सांगतायत की मी माझ्या ध्रुवाला जाणलंय, तसं तुम्ही पण ध्रुवाला ग्रहण करा, तर अरिहंत दशा अवघड नाही. नहीं, धर्म अधर्म द्रव्य के इस वर्णन में हम सारभूत शिक्षा क्या ले? निर्विकार चिदानंद स्वरूप, शाश्वत अनादि आनंद निधन. अनादि निधन पाहिजे, आनंद निधन झालं इथं. अहेतुक एक स्वभाव से भिन्न ये धर्मद्रव्य अधर्मद्रव्य है, ये हेय तत्व है. कसले कसले तत्व असतात? हेय तत्व, उपादेय तत्व, नेय तत्व, समजले का? ध्येय तत्व म्हणा. म्हणजे सगळं घेतलं ना, श्रेय ध्येय त्या 12 भावनेमध्ये सांगितलं. काय हेय आश्रव भाव सब श्रद्धेय निज शुद्धात्मा नितज्ञेय केवल ध्येय. अजून एक काहीतरी असं घेतलं, श्रद्धेय निज शुद्धात्मा. म्हणजे सगळ्याचा विषय घ्या. श्रद्धेचा विषय श्रद्धेय आहे, ज्ञानाचा विषय ज्ञेय आहे, ध्यानाचा विषय ध्येय रूप आहे. असा तो आत्मा माझ्यासाठी उपादेय आहे, बाकी सर्व हेय तत्व आहेत. म्हणून धर्म अधर्म द्रव्य हे आत्मस्वभावापासून भिन्न असल्यामुळे हेय तत्व आहेत. यहमय शुद्ध नेय म्हणा, बरोबर आहे. नेय ज्ञानाचा विषय नेय आहे. यह मैं शुद्ध आत्मतत्व उपादेय हूँ और ये धर्मद्रव्य अधर्मद्रव्य हेय है. इतनी ही बात नहीं, धर्म अधर्मद्रव्य पुढे जाऊन सांगतायत बरं का. धर्म अधर्मद्रव्य तर हे आहेतच, अजून काय हे आहे? धर्म अधर्म द्रव्य के विषय में जो चर्चा की गई है, उस चर्चा में जो विकल्प बने हैं, ये विकल्प भी शुद्ध आत्म तत्व में नहीं है. कुठले भाव आहेत हे? शुभ भाव आहेत. शुभ भाव सुद्धा माझ्या रूप नाहीत किंवा माझ्यापासून भिन्न आहेत. समोर माझ्या कसे आहेत? त्यामुळं हेयच आहेत. म्हणजे विकल्प असली तरी विकल्पची दशा ही माझं स्वरूप नाही आहे. म्हणून सगळे भाव जे मायापासून भिन्न आहेत ते माझ्यासाठी हे आहेत. कुठे गेला? जो विकल्प बने हैं ये विकल्प भी शुद्ध आत्म तत्व में नहीं है. काय सांगितलं? धर्मद्रव्य शिकतोय आपण, काय फायदा शिकून ते? आता पुढे आकाश द्रव्य येणार आहे, काल द्रव्य येणार आहे, त्याचं पण स्वरूप सांगणार. आकाश द्रव्याचं महत्त्वाचं, कारण पंचास्तिकायामध्ये ह्या 5 अस्तिकायांचं वर्णन घेणार. मग हे सगळं स्वरूप आपल्या आत्मतत्वापासून भिन्न आहे, पण ते एका अपेक्षेने ज्ञेय आहे, त्याला ज्ञेय बनवा. त्याच्याशिवाय हेय काय हे समजणार नाही, उपादेय काय हे समजणार नाही, आणि ध्येय तत्व मिळणार नाही. म्हणून त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी म्हणून या सगळ्या विकल्पातून जावं लागतंय. पण ते विकल्प सुद्धा माझ्यासाठी हेय आहेत. धर्म अधर्म द्रव्य तर हे आहेच, पण त्याला जाणणारी जे काय माझे परिणाम आहेत ते सुद्धा माझ्यासाठी हेय आहेत. यो समझिए कि सब अध्यात्म भाषेने यो समझिए कि सब कुछ गुजर रहा है, पर उस गुजरते हुए के भीतर गुप्त सुरक्षित मैं एक शुद्ध आत्मतत्व हूँ. असं विचारत आहे का? आत्ता मी धर्मद्रव्य शिकतोय, त्याच्याविषयी जाणतोय, तिथं मी आहे तो त्यापासून भिन्न जाणतोय, सतत ज्ञाता रूपानेच परिणाम चालू आहे. हा, नाही, आत्ता मी जाणतोय, इथं सुद्धा वर्तमानात माझं ध्येय आहेच माझ्याजवळ, त्याच्याकडे दृष्टी आहे का आपली? म्हणजे हे विकल्पात जातोय तोपर्यंत बाहेरच आहे. म्हणून सांगतायत की तिथं गुप्त रूपाने माझा सुरक्षित आत्मा आहेच. प्रत्येक गुजरते हुए समय के भीतर मैं यह सुरक्षित आत्मतत्व हूँ. त्याचं वेदन आपल्याला जावा बाहेर, परत आत या, परत जावा, परत आत या. किती शक्य आहे तेवढा आत करा ना प्रयत्न.
असं काय तुम्ही ध्यानालाच बसल्यावर ध्यान होणार आहे असं नाही आहे, आणि ध्यानाला बसणारच असं पण नाही आहे. म्हणून तुमच्या सगळ्या कार्यांमधून जावा. चालतोय तरी सुद्धा चालताना उपयोग जाऊ दे ना आतमध्ये, झोपलोय तर झोपताना पण उपयोग जाऊ दे, खाताना पिताना उपयोग जाऊ दे आतमध्ये. करू शकतो प्रयोग, आपण स्वतः करावा लागणार आहे. काय आपल्याला शब्द कानावर पडले तरी सुद्धा ते ज्ञेय आहे, त्यापासून मी भिन्न, सुरक्षित आत्मतत्व भिन्न आहे. धर्म धर्मद्रव्य मेरे लिए सिर्फ ज्ञेय है या हेय है. ज्ञेय सुद्धा म्हणत नाही त्याला, हेयच म्हणतात. आणि माझं शुद्ध आत्मतत्वच माझ्यासाठी उपादेय आहे. तर त्यांनी इथं थोडंसं वर्णन छान घेतलंय उपादान आणि निमित्तासाठी. ते काय सुटणार नाही आहे आपलं, सकाळ दुपार संध्याकाळचाच विषय आहे. होय, कारण सगळ्यातनं तेच दाखवायचं आहे ना तुम्हाला की निमित्त काय आहे, निमित्ताला निमित्त जाणा. स्वरूप दृष्टि से वस्तु व्यवस्था, स्वरूप दृष्टि से निरखे तो कोई भी निमित्त किसी दूसरे पदार्थ पर जबरदस्ती नहीं करता, किंतु ये परिणमने वाले उपादान ही स्वयं अपने आप में ऐसी कला रख रहे हैं कि वे किसी योग्य निमित्त का सन्निधान पाकर अपनी शक्ती से विभाव रूप परिणम जाते हैं. काय म्हणलं, बहिरंगामध्ये निमित्त मिळेल तुम्हाला, पण तुम्ही तुमच्या शक्तीने विभाव रूप परिणमन करताय. काय म्हणले, बाहेरचं निमित्त मिळालं तरी आपण आपल्या उपादानानेच मी माझ्या शक्तीनेच विभाव रूप परिणमन करतोय. मी माझी शक्ती विभाव रूपाने परिणमण्यासाठी लावायची का स्वभाव रूपाने? म्हणजे तिथं ते निमित्त बहिरंगामध्ये जबरदस्ती करणार नाही. ऐसी कला रख रहे हैं कि वे किसी योग्य निमित्त का सन्निधान पाकर अपनी शक्ति से विभाव रूप परिणम जाते हैं. ऐसी सब उपादानों में कला पड़ी हुई है. धर्मद्रव्य त्यावेळेस काय कार्य करायला सांगा, जेव्हा तुम्ही गमन करताय तेव्हा त्याच्यामध्ये पण परिणमन चाललंय. त्याच्या उपादानाचं कार्य सांगा, गतिरूप म्हणजे परद्रव्याला ते निमित्त होते, पण त्याचा स्वभावानुसार परिणाम. म्हणजे आता त्याच्याकडे बघा स्वतंत्रतेने. मी गमन करतोय तर माझ्यामध्ये उपादान मी आहे आणि निमित्त बहिरंगामध्ये ते धर्मद्रव्य आहे. पण त्याच वेळी धर्मद्रव्यामध्ये काय परिणमन झालं, त्याचं उपादान आणि निमित्त काय, कार्य काय? स्वभाव रूपाने त्याचं परिणमन जे चालू आहे ते कार्य आहे, त्याच्यात त्याचं द्रव्य ते उपादान आहे. आणि निमित्त परिणमनासाठी कालद्रव्य आहे म्हणा, किंवा मग त्याचं स्वयं त्याचे गुण आहे, द्रव्यत्व गुण, वस्तुत्व गुण, जे अर्थक्रियाकारी रूपाने परिणमन करतात. म्हणून सांगितलं त्याचं कार्य त्याच्यामध्ये चालू आहे. ते उपादान गती हेतुत्व गुणाचं परिणमन चालू आहे. जे काय आहे ते गती करत नाहीये, पण गती हेतुत्व रूपाचं गुण जो आहे त्याचं कार्य चालूच आहे परिणमन रूपाने. परिणमन झालं म्हणजे पूर्वपर्याय नष्ट झाली, उत्तरपर्याय उत्पन्न झाली, त्यात त्याचं जे काही उत्पादव्यय झालं ते परिणमनामध्ये निमित्त कालद्रव्य. मग उपादान त्याचं स्वयं, त्या धर्मद्रव्याचं स्वयं ते आहे, आणि निमित्त कालद्रव्य आहे प्रत्येक द्रव्याच्या परिणमनामध्ये. म्हणून आता एवढं वाक्य एक कोरून ठेवायचं की प्रत्येक द्रव्यासाठी निमित्त आहे. कुठलंही कार्य घडू दे, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यासाठी निमित्त मात्र आहेतच. म्हणजे मी कोणाचं उपादान नाही आहे तसं कोणी माझं उपादान नाही आहे, असं म्हणजेच निमित्त रूप आहे. धर्म पालन के लिए इस सम्यक दर्शन की सुलझ पा लेना अनिवार्य है. यह मैं आत्मा जब जिस रूप परिणमता हूँ, किसी रूप परिणमता हूँ, कभी मैं धनी बन गया, कभी गरीब बन गया, क्या परमार्थ से इस रूप हूँ? नहीं. धनी होना, गरीब होना यह अपने आत्मा में है ही नहीं, किंतु इस प्रकार के भावों का परिणमन यह हो रहा है. जीव अपने में केवल भावों का ही तो करने वाला बन रहा है. धनी झाला आणि गरीब झाला, तुम्ही काय झाला हो?
धन आलं म्हणून स्वतःला धनी मानताय, म्हणवताय. धन गेलं म्हणून स्वतःला निर्धन मानताय, बनवताय. झालं काय तुमच्यामध्ये परिणमन? काय झालं? ते धन आलं आणि गेलं, त्याचं परिणमन झालंय. तुमच्यात काय झालं? मान्यता, ते विचार, ते विकल्प केलात ना. मी धनी झालो आणि रात्रीतनं धन गेलेलं असेल, तुम्हाला माहित नसतं तरी पण तुमची फिलिंग्स काय चालू आहे? मी धनी झालोय. म्हणून सांगितलं तिथे विचाराने शेवटी तुम्ही स्वतःला बनवताय जे काय बनवता ते. आत्मा में इस प्रकार के भावों का परिणमन हो रहा है. जीव अपने में केवल भावों का ही तो करने वाला बन रहा है. त्यामुळं आई झाला, पत्नी झाला, काय झालं? कल्पनेत बदल झाला. फक्त विचारून तुम्ही स्वीकारले ना स्वतःला मी झालो. झालं तर काय नाही आहे म्हणलं होतं. त्यांनी उदाहरण दिलं होतं की लग्न ठरलं. आता आमच्याकडं लग्न झालं आमच्या सोसायटीमध्ये एकांचं काल. तर त्यांना आदल्या दिवशीपर्यंत ती मुलगी आणि आज ती पत्नी झाली. काय बदललं काय हो? कालचा दिवस आणि आजचा दिवस काय बदलला? स्वीकारले ना फक्त की हे आता माझा रोल आहे. म्हणजे शेवटी विकल्पानीच म्हणून सांगतात संसार आहे, विकल्पानीच मोक्ष आहे. मग स्वतःला म्हणून त्या सगळ्या संसारात राहताय तरी सुद्धा भिन्न मुक्त असं पाहायला शिका. तर काय बनायची गरज नाही आहे, करायची गरज नाही आहे, होणार तर आहे. जसं आहे तसं स्वरूप फक्त पर्यायात प्रगटलं तर तीच मुक्ती आहे. किसी अन्य पदार्थ में क्या करता है? तो यह जीव जब जिस प्रकार के विभाव भावों का परिणमन करता है अपनी शक्ति से, किंतु वह परिणमन किसी अन्य को विषय में लेकर हुआ है. जे पण विभाव परिणमन झालं त्याच्यामध्ये नियमाने परद्रव्याचं अवलंबन आलं. पराचं, आता इथं पर्याय पण असेल आपली. काय म्हणले? हा, पर म्हणजे परद्रव्य घ्या, नाहीतर आपली पर्याय घ्या, विभाव भाव घ्या. जेव्हा पण तुम्हाला विभाव होणार तर तिथं त्याच्यामध्ये पण विभाव परिणमन नाही. दीदी, विभाव परिणमन करण्याचा आहे ती शक्ती आपली कुठली शक्ती आहे? विभुत्व ना, ती वैभाविक शक्ती. विभुत्व शक्तीचं कार्य व्यापून राहणं. प्रत्येक गुण प्रत्येक गुणामध्ये व्यापून राहतं, हे विभुत्व शक्तीचं कार्य. वैभाविक परिणमन करणं ज्ञान गुण आहे, अस्तित्व गुण आहे, अस्तित्व गुणाने आहे. मग प्रत्येक गुण आहे, मग त्यामुळे विभुत्व शक्तीचं कार्य काय? व्यापून राहणं रूपाने. प्रत्येक गुण सगळ्या चैतन्य सगळ्यामध्ये व्यापून आहे, असं व्यापून राहण्याचं कार्य जे ते विभुत्व शक्तीचं कार्य. सर्व धर्माचं चेतन घेतलंय. सर्व धर्माचं शक्ती आहे ना. बर, त्याचं काय कार्य मग तुम्ही सांगा. प्रत्येक गुणामध्ये घेतलं इथे विभुत्व शक्तीमध्ये. सर्व धर्मामध्ये म्हणजे चेतना व्यापून आहे. म्हटलं का ना आता चेतना. मग विभुत्व पण व्यापून राहण्याचं कार्य करतं की? ते प्रत्येक गुणामध्ये, प्रत्येक गुण अस्तित्व गुण, ज्ञानामध्ये, दर्शनामध्ये, चेतनामध्ये, चेतना हे सर्व धर्मामध्ये एक रूपाने राहते. हे सर्व धर्माच्या शक्तीचं कार्य. बर, सर्व धर्मत्व नावाची एक शक्ती आहे, त्याचं कार्य काय आहे तुम्हाला उद्या चिंतन करून मला सांगायचंय. अरे बरं करा. आणि होय सांगा. आहेत की मास्टर? विसरले की शक्तीवाले शक्तिमान आहेत आपल्याजवळ. शक्तीचा प्रोजेक्ट करणार आहे तो. सर्व धर्मत्व शक्ती काय आहे त्याचं कार्य बघा. ती पोचली आता घरातल्या शक्तीत आहे ती. तिची शक्ती घरात पोचली आहे. चला, तर सांगतात की जीव जेव्हा विभाव रूपाने परिणमन करतो नियमाने, त्यावेळेस तिथं त्याचा विषय परद्रव्य असतो. परद्रव्य, परभाव किंवा पर्याय याला विषय केला असताना नियमाने विभावाची उत्पत्ती होते. म्हणूनच सांगितलं की आपण जेव्हा शुभ भावाला सुद्धा विषय केला, शुद्ध भावाला सुद्धा विषय केला, तरी सुद्धा ती स्वभाव पर्याय नाही म्हणली जाणार. मी ज्ञानमय आहे असं म्हणणं तुम्ही विषयाला धरलेलं आहे, पर्यायाला नाही धरलं. म्हणजे काय म्हणायचं, फळाला नाही धरलं. पण जिथं कुठं फळाला धरून विचार करणार तर नियमाने ते परिणमन शुभाशुभ म्हटलं तर विभाव भावच झाले. मग इव्हन ते अरिहंतांची पर्याय जरी धरली तरी सुद्धा
कसं म्हणायचं? विभावाचं. धसतंय का जीभ? विभाव आहेत का स्वभाव आहे हो? अरिहंतांचा विचार करणं, नमोकार मंत्र म्हणणं स्वभाव का विभाव? हा? असं विषाणू हम्म, शुभ हे शुद्धाच्या विरुद्ध भाव आहे. हम्म, आपण जल्प करतो मी शुद्ध आहे मी बुद्ध आहे, मग तिथं कुठं स्वतःचाच विषय आहे की हम्म, मग का ते विरुद्ध मानायचे भाव? ते सुद्धा विरुद्धच आहे. त्याला हम्म, मग म्हटलं विशालला विचारलं तर तुम्हाला ते बरोबर आहे म्हटलं, ते काय शब्द आहे, ते शब्दाचं ज्ञान आहे काय? बरोबर, छान. त्याला लागलीच एका मिनिटात नाही दुसऱ्याच विषयाला उत्तर दिलं. होय, विहिरीतलाच पोऱ्यात आलंय. ते संस्कार झाला तर होईल होय, ना. बरोबर आहे की. असंच आहे ते, असते हो सगळ्यामध्ये उपजत असतंय ते, फक्त बाहेर यायला त्याला मार्ग मिळायचा असतो. काय म्हणलं ऐकलं का? जेव्हा आपण ध्यान करतोय आणि तेव्हा शुभाचं अवलंबन घेताय, काय तुम्ही जल्प करताय, मी शुद्ध आहे, मी जीव आहे, तर हे सुद्धा स्वभाव नाही आहे ते. जोपर्यंत शुभ भावात आहे तोपर्यंत ते परच आहे, तोपर्यंत ते विभाव म्हणायला असं जड व्हायला लागले. म्हणजे शुभ भाव आहेत तोपर्यंत ते विभावच आहेत. जोपर्यंत स्वभाव आणि विभाव कॅटेगरी करत असताना शुद्धोपयोग प्रगट झाला तोच स्वभाव पर्याय, आणि जे काय बहिरंगामध्ये त्याला सोडून जे काय असतील त्या सगळ्या पर्याय म्हणजे विभाव आहेत. किसी अन्य पदार्थ में क्या करता है यह जीव? केवल अपने भावों का ही करने वाला है. तो यह जीव जब जिस प्रकार के विभाव भावों का परिणमन करता है अपनी शक्ति से, किंतु वह परिणमन किसी अन्य को विषय लेकर हुआ है. अतएव कोई परपदार्थ हमारे विभाव परिणमन में निमित्त है. बहिरंगामध्ये जरी ते पदार्थ आहे तरी पण ते निमित्त आहे असं बघा, हे सांगतायत. जरी तुम्हाला विभाव झाले तर तिथं त्याला कर्ता म्हणतो आपण, तर इथं कर्ता नहीं, ते निमित्तभूत आहेत. आश्रयभूत, फिर भी इस निमित्तभूत आश्रयभूत पदार्थ का कुछ भी द्रव्य गुण परिणमन इस उपादान में नहीं आया. बहिरंगामध्ये त्या द्रव्याचं जे काय परिणमन झालं, जे तुमच्या संयोगात आलं, त्याचं परिणमन तुमच्यामध्ये किती घुसलं, किती तुम्ही त्याच्या रूप झाला किंवा ते तुमच्या रूप झालं, होऊ शकत नाही हे सांगतायत. स्वतंत्रता दाखवायची ना, म्हणजे कितीही जरी ते विचारलंय ना प्रश्न, बाहेरचा परिवार तुमचा कसा होईल, समस्यामध्ये कोणती गाथा आली ना, तू कसा म्हणतो मग माझा आहे परिग्रह, कसा म्हणू शकतोस तू? बाहेरचं द्रव्य आपल्याला होत नाही तर मग मज्जम परिग्रहो जदी तदो अहम जीवदम तू गच्छेज नादेव अहम जम्मा तम्मा न परिग्रहो मज्ज. किती गाथा ती परिभावी? 208 काहीतरी गाथा आहे. त्याच्यामध्ये सांगितलं माझं परिग्रह, जर मी पराला माझं परिग्रह म्हणलं तदो अहम अजीवदम तू गच्छेज, तर मी अजीव होऊन जाईल. परिग्रहाला माझं म्हटलं तर जे काय माझं आहे ते माझ्या रूपच असायला पाहिजे. जर मी पराला माझं म्हटलं तर मी त्या रूप झालो आणि ते परद्रव्य जिवंत होईल नाही तर मग तम्हाण परिग्रहो मज्ज, म्हणून माझं परिग्रह बहिरंगामध्ये नाहीच. माझे जे अनंत गुण आहेत तेच माझं खरं परिग्रह आहे. त्याला जाणलं तर स्वभाव रूपाने परिणमन प्रगट होणार, आणि त्याला सोडून ज्याला विषय करणार ते सगळं विभाव परिणमन आहे. तर इथं वाक्य चांगलं काय घेतलं की जे काही निमित्तभूत आश्रयभूत पदार्थ आहेत त्यांचं काहीही परिणमन उपादानामध्ये येत नाही. म्हणजे तुम्ही जवळ ठेवलाय दागिना, नवीन आणलाय, किती घुसला हो तुमच्यामध्ये, मग आनंद का आला तुम्हाला? मग तो दागिनांनी आनंद दिला का नाही दिला? मग आता मी म्हणलं बरं का तुम्हाला, मी उद्या दागिना देणार आहे बरं का, तर तुमचे दागिने तुम्हाला देणार आहे उद्या. जय श्रीमा द्या म्हणते. कुठले दागिने हो तुमचे? बाहेरचे दागिने दिसले तर रॉंग नंबर. म्हणजे तिथं आपले दागिने मिळणार नुसतं म्हटलं तर पैसे मिळणार. समजा उद्या तुम्हाला लॉटरी लागली, उद्या मिळणार आहेत म्हटलं तर, जसं काल मी चप्पल मागवली होती ॲमेझॉनवरून, ती काल येणार म्हटलं सगळ्यांना किती माझ्यापेक्षा दुसऱ्या सगळ्यांना आकुलता आली का कधी येणार. चप्पल मागवली होती हो ॲमेझॉनवरून,
तर ते नवीन काय वस्तू आपल्याला मिळणार म्हणजे अट्रॅक्शन त्याच्याबद्दल, उत्सुकता, आणि मग ती माझी त्याच्याबद्दल किती आपल्याला आकुलता, म्हणजे ते किती माझ्या रूपाने परिणमन केलं, त्याच्यातून किती आनंद माझ्यात येतोय. मग ह्याचं भावभासन व्हायला पाहिजे, ते परद्रव्य आहे. इस कार्य के बनने में, आता तिथं जेव्हा 12व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात असतील ना मुनिराज, किती आकुलता असणार हो. आता बस मी अर्यंत होणारच आहे नेक्स्ट समयात, असं मी त्रिन लोकाचा नाथ होणार, ते अंतर्गमन करणार, सगळ्याला जाणणार, काय कसलं काय विचारच नाही आहे. आणि तुम्हाला किती हो आकुलता, एक नवीन गोष्ट जाणायची म्हणजे किती 3 लोकाचं सगळं विकल्प आपल्यात आले त्यावेळेसच, आणि ते असे निर्विकल्प असतात. म्हणून काल एक वाक्य चांगलं आलं त्या काय आलं होतं, 3 लोकाचं स्वामित्व सोडून तर बघा 3 लोकाचे स्वामी सहज व्हाल. काय होतं असंच होतं ना वाक्य, काय होतं, तुम्ही स्वामित्व घ्यायला जाता तर एकदा सोडून बघा तर 3 लोकाचे स्वामी सहज होताल. म्हणजे स्वामित्व नसताना घ्यायला जातोय, आणि मग जेव्हा येणार त्यावेळेस विकल्पच नाही. म्हणून अशी निर्विकल्प दशा प्रगट होणार जेव्हा आपण त्या स्वभावाला विषय करणार. इस कार्य के बनने में उपादान की कला देखिए कि इसमें ऐसी योग्यता है कि ऐसे निमित्त को पाकर यह अमुक रूप परिणम जाता है. कुठलंही निमित्त मिळू दे तिथं मी माझं परिणमन माझ्या शक्तीने करतोय. जरा इस वस्तु स्वातंत्र के दृष्टि रूपी अमृत का पान तो कीजिए, फिर देखिए कितना संतोष आता है. मंदिरात गेल्यावर भाव कसे, आणि तेच मॉलमध्ये गेलो तर भाव कसे, कुठं बाजारात गेलो, कुठं घरात गेलो, कसे भाव, का बरं, त्या क्षेत्राने काय केलं का तुम्हाला, अपनी शक्ती से हम परिणमन करते है, हे सांगायचं त्यांना. मग मंदिरात गेल्यावर पण जसे भाव आहेत तसे होऊ देत ना, घरात गेल्यावर काय हरकत आहे. मीच जर परिणमन करतोय, इथं असताना कसे भाव, घरी गेल्यावर कसे भाव, छानच. म्हणूनच घरातून बाहेर येत नाही. एकांत पण करू रे का, नाही तर म्हणणार आम्ही ते परवा कोण म्हणलं मला असं, पोरं आली होती चढालेला, आणि त्या दिवशी म्हणली हो, म्हणजे सगळीकडे जर अशांती आहे म्हणताय, आपल्या आत्म्यातच शांती आहे, तर मग शांत स्वभावाला घेऊन आम्ही सगळीकडे फिरतो म्हणले. काय झालं, असले सगळे इंजिनियर आहेत आजचे. म्हटलं चांगला रस्ता नाही काढणार, असंच स्वतःच्या काय म्हणायचं सोयीनुसार धर्म करणार आणि मानणार. तर आम्हाला सांगायचं बाहेर जाऊ नका, शांत स्वभाव आपल्याजवळ आहे तर त्याला विषय करा, सहज शांती प्रगट होणारच. हो ना, ते जवळ असलेल्याची किंमत नसती हो, असं आहे ते. बाहेरचं असते ना, म्हणजे घराजवळ जरी चांगलं दुकान असेल ना तर लांबच्या दुकानात जाऊन घ्यायचं असतं सगळं, का तिथं चांगलं मिळतंय, आणि बाहेरचे सगळे लोक येऊन तुमच्या बाजूच्या दुकानातनं खरेदी करतील, पण ते जिथं पिकतंय तिथं विकत नाही. म्हणून सांगतायत की आपल्याजवळ आपला स्वभाव आहे तर त्याची किंमत जाणा आता तरी, अन्यथा आज नाही जागे झाले तर हा भाऊ पण असाच वाया जाणार. म्हणून त्यांनी काल ते नातेपुतेत कोणीतरी एक्सपायर झालं, त्यांना सांगितलंय ना, ऐकलं का, तर तिथं म्हटलं की इतक्या लहान वयामध्ये गेला जीव, तर लोकांना म्हणजे म्हणले त्या पत्नीला त्यांच्या स्तब्ध झाली आहे, ती लहान वयामध्ये गेला तो जीव त्यांचा नवरा, तर ती एक शब्द बोले ना, रडे ना ती. आता तुम्ही काय करणार हो, रड म्हणणार, बोल म्हणणार का, म्हणजे ती काही आता राहिलेली नाहीये ना, विकल्पातच आहे, उलट ते धरून ठेवलेले भाव आहेत. म्हटल्यावर तिला रडवायला लागलेत पण रडत नाहीये ती, तिला बोलायला लावतात पण बोलत नाहीये ती, म्हणजे असं एक शॉक लागल्यासारखं म्हणा. म्हणजे का झालं असं, मला हे म्हणायचंय की अशी आपली धरलेली वाटतंय ना आपल्याला, माझं कोणाशी मोह नाही आहे, आसक्ती नाही आहे, किती पडलेली असती आसक्ती अंतरंगामध्ये, त्याच्या निमित्तान असा वियोग झाला की सहन होत नाही. म्हणून म्हणलं की ज्ञान झालंय ना, तोडा स्वतःला की परद्रव्य बस माझ्या संयोगात मात्र आहे, ते काय माझं स्वरूप नाही आहेत, त्या माझ्यापासून सगळे ते भिन्न आहेत. म्हणून पती पत्नींनी तर फार संस्कार करून घ्या स्वतःवर की जे आहेत ते संयोगात आलेले बस जीव आहेत, कारण त्यांच्याशी त्या मुलांशी इतकं आपलं जोडलेलं असतं ना भाव,
मग ते त्रास देतात असे. म्हणून सांगितलं की ज्ञाता जेवढं राहू शकतो तेवढं सगळ्यांच्यावर ते परिणाम करावा आणि आपल्यावर पण तसे संस्कार करा, तर टिकणार. नाही तर मग जेव्हा वेळ येते त्यावेळेस इतकं, मग त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. म्हटले ती आई होती आणि तिला 8 मुलं होती. मग एक मुलगा मेला, काय झालं, रडायला लागली, ती शोक करायला लागली. मग किती दिवस करणार, किती दिवस. पोरं समजत आहेत आम्ही आहेत, आमच्याकडे बघून जग, तरी पण नाही, ती आकुलता करते. मग चिंतन तशी पर्याय, 2रा मेला, 3रा मेला, 7 मेले, 8वा राहिला. तो म्हणतोय सोड गेले तर, आता तरी शाणी हो, मी आहे, माझ्याकडे बघून जग. काय झालं, स्वभाव आहे तो सुटला नाही, तरी पण ती आकुलता करत राहिली आणि 8वा पण गेला. कोणी मारलं हो त्यांना? म्हणजे मी स्वतः असा वियोगाचे परिणाम केले, त्याचं फळ मला वियोग झालं आणि तशा निमित्तात त्यांचं आयुकर्म तेवढंच होतं. त्यामुळं म्हटलं की परद्रव्याला जितकं ज्ञानापासून दूर ठेवाल तेवढं सुरक्षित राहाल. ज्ञानामध्ये एंट्री करून घेतली की समजून घ्या आपल्याला आकुलता होणारच. म्हणून ज्ञान स्वतंत्र आहे, ते पण ज्ञानवान आहेत असं पहा. त्यांची आत्ताची पर्याय अशी आहे, त्यांचं ते शरीर म्हणजे काय आहे, पर्याय संपले, तो काय नाही संपलेला, असा विचार करायचा. असं जरा स्थिर हो, नाहीतर मग गेला म्हणजे तर काय सर्वस्व गेलं, काय तर सर्वथा नाही गेलेला, तर कुठेतरी आहे. असं ते तत्व ऐकताना वाचताना सगळं समजतंय हो. जेव्हा ती वेळ येते त्यावेळेस तिथं कुठं मान्य होत नाही तशी परिस्थिती. ठेवलं तरी ते लावता येत नाही. म्हणजे कळतंय की हे आपण करतोय चुकीचं आहे, पण तरी पण आपला हाच प्रभाव जास्त राहतो. म्हणून काल आम्ही तेच वाचलं पंचास्तिकामध्ये की जो नित्य एकांतवादी का अनित्य एकांतवादी, नित्य कुठं, अनित्य एकांतवादी काय म्हणतो बौद्ध, तुम्ही संपला म्हणजे तुमचं द्रव्य संपलं सर्वथा. माझ्या संयोगातल्या एखाद्या जीवाचा वियोग झाला तर इष्टवियोगामध्ये आर्त ध्यान का करतोय, कारण तो संपला म्हणजे त्याचं अस्तित्वच नष्ट झालं. म्हणजे काय मानलं मग, बौद्धच झाला का नाही हो तुम्ही पण. त्याची ती तेवढी पर्याय नष्ट झाली आहे, द्रव्य थोडी नष्ट झालंय. मग आहे म्हणून जाण ना, तर स्थिरता येणार, आकुलता होणार नाही. पण आपण असं परमतामध्ये सहज प्रवेश करतो जेव्हा अविवेकाने विचार करतो, अज्ञानाने आसक्त होतो. त्यामुळं ज्ञानपूर्वक निर्णय करा आणि स्वतःला पण जीव आणि इतरांना पण जीव जाणा. हो. जाणा हा मी त्रिकाली नित्य ध्रुव शाश्वत जीव आहे. अविनश्वर आहे, चिरस्थायी आहे, अमर स्वभावी आहे. पहा, माझा कधीही नाश होणार नाहीच. संयोगातील परद्रव्य माझे स्व नाहीत, मी त्यांचा स्वामी नाही. सर्वापासून भिन्न शुद्ध आत्मतत्व जाणा. या सर्व परद्रव्यांचा मी मात्र ज्ञाताच आहे. न मम इदं स्वं न अहमस्य स्वामी. ते माझे स्व नाहीत, मी त्यांचा स्वामी नाही. मी तर ज्ञायक मात्र आहे. ओम विसर्जन.